नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वेंकू महाराजांना बघून गोपाळ आणि इंदू खूप घाबरलेले असतात. आता इंदू घाबरत वेंकू महाराजांना म्हणते की महाराज तुम्ही रागावून तर नाही ना बोलत. यावर वेंकू महाराज हसत म्हणतात की अगं नाही, खरंच बोलतोय मी. हे तुम्ही जे काही करताय ना याचा अभिमानच वाटतोय मला. या भूताखेतांच्या अंधश्रद्धेला बळी पडून गावातली जुनी माणसं काय काय नको ते प्रकार करायला लागले आहेत हे पाहतोय ना मी. आणि तुम्ही हे जे काय करताय ना ते अतिशय बरोबर आहे आणि याचा अभिमानच वाटतोय मला. हे ऐकून गोपाळ आश्चर्याने विचारतो की म्हणजे तुम्ही खरंच येणार आहात आमच्यासोबत. यावर वेंकू महाराज म्हणतात की हो, म्हणजे काय खोटं वाटतं का तुला? थांब. असं म्हणून ते तिथे पडलेले एक बांबूची काठी घेतात आणि म्हणतात की चला, भूताचा बिमोड करायला निघालेला तुम्हा दोघांसोबत मी तिसरा पण येतो. हे ऐकून गोपाळ आणि इंदू खूप खुश होतात. आता इंदूला अचानक काहीतरी आठवतं आणि ती वेंकू महाराजांना म्हणते की अहो पण वेंकू महाराज, 1 2 3 तिगाडा काम बिगाडा. हे ऐकून वेंकू महाराज हसायला लागतात आणि म्हणतात की चला, ही पण एक अंधश्रद्धा आहे, हे आज सिद्धच करून टाकूया. असं म्हणून ते तिघेही तिथून निघतात. आता यानंतर आपण पाहतो की आतोबा खूप घाबरून गेलेले असतात आणि ते रामकृष्ण हरी असं म्हणत बसलेले असतात. त्यांना बघून सुशीला रागाने म्हणते, काय बायकोचं ऐकायचं नाही अशी शपथ घेतली आहे का तुम्ही? आतोबा म्हणतात, नाही अगं नाही सुशीले, तसं काय नाही. यावर सुशीला म्हणते, मग कसं आहे? मी सांगते ते करा ना तुम्ही. आता आतोबा म्हणतात की अगं तुला वेडबीड लागलंय का सुशीले? नुसत्या गोष्टी करायला सांगू नकोस मला. सुशीला म्हणते की अहो ते भूत दाढीवाल्या माणसांनाच धरतंय हो, ते माहीत असून सुद्धा तुम्ही. यावर आतोबा म्हणतात की अगं मी काळजी घेतोय की, आता तर सकाळची सुद्धा ड्युटी घेतली आहे मागून साहेबांकडून. सुशीला घाबरत म्हणते, आणि त्या भूताने ठरवलं की सकाळचंच धरायचं म्हणजे? मला काय माहीत नाही आहे, तुम्ही दाढी करा. आतोबा सुशीलाला म्हणतात की अगं मी नाही काढू शकत दाढी. जर मी दाढी काढली ना तर वेंकू महाराजांना नाही आवडणार. सुशीला आश्चर्याने म्हणते की काय वेडबीड लागले की काय? त्या भूताने तुम्हाला धरलं तर वेंकू महाराज येणार आहेत का तुम्हाला वाचवायला? आणि वेंकू महाराज येईपर्यंत त्या भूताने तुमचा खेळ खल्लास केला तर? हे ऐकून आतोबा खूप घाबरून जातात आणि म्हणतात की शुभ शुभ बोल सुशीले. सुशीला खूप रडायला लागते ओरडून आणि म्हणते की मला खूप भीती वाटायला लागली, तुम्ही आधी ती दाढी काढून टाका. आता आतोबांच्या अचानक लक्षात येतं की इंदू तिथे नाहीये. आतोबा म्हणतात की मला सांग, एवढ्या रात्री इंदू कुठे आहे ग? सुशीला म्हणते की ती गेली देवळात झोपायला. आतोबा सुशीलावर चिडत म्हणतात की देवळात झोपायला गेली? टाईम खराब चाललाय, माहीत नाही आहे का तुला सुशीला? आता आतोबा टेन्शनमध्ये येऊन सुशीलाला म्हणतात की इंदूला आणायला पाहिजे मंदिरातून, आणि ते तिथून इंदूला आणायला निघतात. सुशीला त्यांना थांबवत म्हणते की काही गरज नाही आहे, मंदिरात काही घोर नसतो, देव असतो ना तिथे, तुम्ही तुमची काळजी करा आणि ही दाढी काढून टाका आधी. आता यानंतर इकडे आपण पाहतो की वेंकू महाराज, इंदू आणि गोपाळ हातामध्ये कंदील आणि काटे घेऊन भूताला पकडायला आलेले असतात. आता वेंकू महाराज, इंदू आणि गोपाळ एका झाडामागे लपून बघत असतात की काही पुरावा सापडतोय का. वेंकू महाराज विचारतात की ती साडीवाली दाढीवाली बाई जास्त कुठे दिसली लोकांना? इंदू सांगते की पाटलांच्या माळ्यात. गोपाळ म्हणतो की पिंपळाच्या झाडाजवळ. आता वेंकू महाराज इंदू आणि गोपाळला म्हणतात की ते बघा, पिंपळाच्या झाडाजवळ कोणीतरी येत आहे. आता आपण असं करूया, याच्या अवतीभोवतीच दबा धरून राहूया, म्हणजे त्या साडीवाल्या दाढीवाल्या बाईचा सुगावा लागेल आणि ती दिसली की आपल्याला तिला पकडता येईल. आता यानंतर आपण इकडे पाहतो की आतोबा खूप टेन्शनमध्ये असतात आणि ते स्वतःशीच म्हणतात की नाही पण इंदू तर विठुरायाच्या मंदिरातच आहे ना, विठुराया पाशी, आणि ती तिथे जास्त सुरक्षित आहे, त्यामुळे राहू दे तिला तिथेच. आणि ते टेन्शनमध्ये येत म्हणतात पण गावातली परिस्थिती काय बरोबर नाही आहे सध्या. एक काम करतो मी, इंदूला स्वतःच्या डोळ्यांनी एकदा बघूनच येतो, म्हणजे आत्मा तरी शांत होऊन जाईल. नाहीतर एक काम करतो, मी इंदूला घेऊन येतो, कशाला विषाची परीक्षा घ्यायला. असं म्हणून ते इंदूला बघण्यासाठी मंदिरात येतात. मात्र आतोबांना इंदू मंदिरात कुठेच दिसत नाही. आतोबा इंदूला आवाज द्यायला लागतात आणि म्हणतात की खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की एवढ्या रात्री इंदू कुठे गेली असेल, चादर तर इथेच आहे तिची. आणि ते घाबरून इंदूला इकडे तिकडे शोधायला लागतात. आतोबा खूप घाबरलेले असतात, ते विठुरायासमोर हात जोडतात. आता यानंतर इकडे आपण पाहतो की इंदू अचानक ओरडायला लागते. गोपाळ घाबरत म्हणतो की काय झालं इंदू? इंदू म्हणते की मला खूप जोरात मुंगी चावली रे. यावर गोपाळ तिला म्हणतो की मुंगी चावली तर
विंचू चावल्यासारखं काय ओरडतेस? मला आत्तापर्यंत 10 मुंग्या चावल्या, पण मी एकदासुद्धा ओरडले नाही. यावर इंदू म्हणते की हो रे, तू शूरवीर आहेस ना. आता व्यंको महाराज म्हणतात की अरे किती बोलताय, आवाज करू नका नाहीतर आपली चाहूल लागेल. त्यांना अचानक कोणीतरी समोरून पिंपळाच्या झाडापाशी येत असल्याचं व्यंको महाराजांना दिसतं. व्यंको महाराज हळूच म्हणतात की थांबा, कुणीतरी येतंय. आता गोपाळ, इंदू आणि व्यंको महाराज झाडामागे लपून पिंपळाच्या झाडाकडे बघत असतात. त्याचवेळी तिथे ती दाढीवाली साडीवाली बाई येते. इंदू खूप घाबरलेली असते. आता व्यंको महाराज इंदू आणि गोपाळला म्हणतात की चला, असं म्हणून ते हळूहळू त्या दाढीवाल्या साडीवाल्या बाईच्या दिशेने जायला लागतात. इंदू खूप घाबरलेली असते आणि रडायला लागते. आता गोपाळ आणि इतक्यात ती बाई तिथून दिसेनाशी होते. ते तिघेही त्या दाढीवाल्या साडीवाले बाईच्या पाठीमागे जात असतात. तेव्हा त्यांना अचानक समोर आतोबा दिसतात. आतोबांना बघून तिघेही खूप शॉक होतात. आतोबासुद्धा इंदू, गोपाळ आणि व्यंको महाराजांना बघून खूप शॉक होतात आणि म्हणतात की तुम्ही इकडे काय शोधत होता आणि एवढ्या रात्री पोरांना घेऊन तुम्ही काय करताय व्यंको महाराज? यावर व्यंको महाराज म्हणतात की अहो आतोबा, त्या भूताचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावायला आलोय आम्ही. आता गोपाळ म्हणतो की हा बांबू दिसतोय का, ह्या बांबूने त्याला असा सुजवणार आहे ना मारून मारून. आतोबा घाबरत म्हणतात की अहो गोपाळ महाराज, ते भूत आहे, भूत, उंदीर नाहीये. व्यंको महाराज म्हणतात की अहो आतोबा, भूतभीत काही नसतं हो. आत्ताच आम्ही त्या झाडाच्या इथं दाढीवाली साडीवाली बाई पाहिली होती. आतोबा आश्चर्याने व्यंको महाराजांकडे बघायला लागतात. आता व्यंको महाराज म्हणतात की काय झालं, तुम्ही आलात आणि ती गायब झाली. पण असो, मी काय म्हणतो, तुम्ही आणि इंदू इथेच दबा धरून बसा. आणि ते गोपाळला म्हणतात की गोपाळ, तू तिकडून असा पुढे जा, मी इकडून जातो, म्हणजे कुठे ना कुठेतरी ती असेलच. आणि त्या दोघांना म्हणतात की आम्ही तिला तिकडून पिटाळून लावतो, तुम्ही इथेच बसा. आणि ती इकडून आली की तुम्ही आणि इंदू तिला असं चोपडा. आतोबा घाबरत म्हणतात की चोपडायचं भूताला? व्यंको महाराज म्हणतात की हो. असं म्हणून गोपाळला घेऊन ते तिथून निघून जातात. इकडे आतोबा खूप घाबरलेले असतात आणि इकडे गोपाळ आणि व्यंको महाराज इकडे तिकडे त्या दाढीवाल्या साडीवाल्या बाईला शोधायला लागतात. तर इकडे आतोबा आणि इंदूसुद्धा एका झाडामागे लपून दाढीवाल्या साडीवाल्या बाई दिसते का ते बघत असतात. आता तितक्यात इंदूला कुणीतरी समोरून येत असल्याचं दिसतं. इंदू शॉक होऊन समोर बघायला लागते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.